हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 12. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. 17व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य वाचूया. भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही. तर शुद्ध भक्त आहे त्याचं ध्येय निश्चित आहे. त्याला भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये सतत संलग्न राहून कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे. तर असा भक्त आहे तो आपलं जे स्वरूप आहे त्याबद्दल जाणतो. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. मी भगवंतांचा नित्य दास आहे. मी भगवंतांचा अंश आहे. मी जीवात्मा आहे. आणि त्यामुळे हा जो शुद्ध भक्त आहे तो शारीरिक स्तरावर राहत नाही. शारीरिक स्तरावर राहून कोणतंही कार्य पण करत नाही. असा हा शुद्ध भक्त नेहमी आत्मास्तरावर राहतो आणि आत्मास्तरावर राहूनच प्रत्येक कार्य करतो. तर वैदिक शास्त्राचं नियमित श्रवण केल्यामुळे शुद्ध भक्त जाणतोय की हा दुर्लभ मानव जन्म आहे. तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला मिळाला आहे. तर त्यामुळे तो कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा करत नाही. आहे त्या परिस्थितीत असा शुद्ध भक्त आहे तो समाधानी राहतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर असा भक्त खूप सुख आले तरी भक्तीत कधीच टंगळमंगळ करत नाही, किंवा खूप दुःख झाले, जीवनामध्ये दुःख आलं तरीही भक्ती करणं आहे ते कधीच तो थांबवत नाही. कधी या भक्ताचा अपमान झाला तरी हा भक्त जाणतो आहे की हे सगळं जे जीवनात काही सुख येतंय, दुःख येतंय ते माझ्याच पूर्वकर्मफळानुसार मला प्राप्त होत आहे. हे जगतच दुःखालय अशाश्वत आहे. भगवान श्रीकृष्णांनीच हे सांगून ठेवलेलं आहे. आणि या जगतात मी काही कायम राहणार नाहीये. इथे मी काही काळच राहणार आहे. आणि हे जगत आहे त्यामध्ये द्वंद्व आहेत. जसं भगवान श्रीकृष्ण 2.14 या श्लोकात सांगतात ना, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यम तांतितिक्षस्व भारत. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरत वंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तर योग्य कर्तव्य पालन करण्यासाठी एखाद्याने हे जे अनित्य असणारं जे सुख दुःख आहे त्याची उत्पत्ती आणि विनाश सगळं सहन करायला शिकलंच पाहिजे, असं श्रील प्रभुपाद त्या 2.14च्या तात्पर्यात आपल्याला समजावून सांगत आहेत. तर असा हा जो शुद्ध भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी मोठ्या आनंदाने जीवनातील प्रत्येक परिस्थितीला सामोरा जातो. तो जाणतो आहे की भगवंत माझ्या हृदयात राहतात. ते माझे आणि सगळ्यांचेच हितचिंतक आहेत. तर असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांचे नियंत्रक आहेत, परमेश्वर, स्वामी, पालन पोषण करता आहेत. आणि मी त्यांची भक्ती करतो आहे तर भगवंत माझं निश्चितच अवश्य रक्षण करतील. हा विश्वास आहे तो या शुद्ध भक्ताला असतो. तर असा शुद्ध भक्त आहे तो भौतिक लाभामुळे कधीच हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.